मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली। सोलापुरात झालेल्या विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचं सांगताना शासनाच्या धोरणाचा सोलापूरच्या रेडीमेड गारमेंट उत्पादकांना मोठा फायदा झाल्याचं सांगताना दुबई इथं सोलापूरचे रेडीमेड गारमेंट व्यापारी एक्स्पो भरवणार असून त्या एक्स्पोला महाराष्ट्र सरकार पार्टनर असेल असं सांगतानाच रेडीमेड व्यापाऱ्यांनी केलेली गारमेंट पार्कची मागणी पूर्ण करत अत्याधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क उभारण्याची घोषणा केली। यामुळे इथं आणखीन रोजगार उपलब्ध होऊन समृद्धी मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मला इथे आलो त्यावेळी आमच्या गारमेंट असोसिएशनचे लोक भेटले। ते म्हणाले, साहेब आपल्या सरकारच्या पॉलिसीमुळे आम्हाला फार फायदा झाला। मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आम्ही आता रेडीमेड गारमेंट आपले पाठवून राहिलो, एक्सपोर्ट देखील करतो। विमान सुरू झाल्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा आहे। त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सोलापूरच्या गारमेंटचा एक्सपो हा दुबईमध्ये करणार आहोत। मी त्यांना सांगितलं, तुमच्या दुबईच्या एक्सपोला देखील महाराष्ट्र सरकार तुमचा पार्टनर बनेल आणि त्या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या गारमेंट्सचं प्रदर्शन आपण लावू। पण त्याच वेळी त्यांनी एक मागणी अजून माझ्याकडे केली की सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंटचा पार्क तयार झाला पाहिजे। या सोलापूरची संस्कृतीच या ठिकाणी टेक्सटाईलची आहे। या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं। आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल। सभेला येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी आले होते। यावेळी त्यांनी गारमेंट व्यापाऱ्यांची भेट घेतली। जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म यंदाही शालेय समितीच्या वतीनंच देण्याचा GR मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काढला। त्यामुळं गारमेंट व्यापारी आणि आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि काही मागण्या मांडल्या आणि त्याच मागण्यांची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली। यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता।